जौबन मधुबन बेचैन कलियां तुम्हारे दरस की प्यासी नजरिया आजा सजनवा हमरी अटरिया बीते ना तुम बिन बैरन रतिया जौबन मधुबन बेचैन कलियां तुम्हारे दरस की प्यासी नजरिया। मॅडम कुठे आहेत? रूम मध्येच आहेत, अजून बाहेर आला नाही. धनंजय साहेबांचं काही कळलं का? म्हणजे कुठे गेलेत, कधी येत आहेत? नाही साहेब, काहीच कळलं नाही. मॅडम काल पोलीस स्टेशनमध्ये गेल्या होत्या. आता तिथे काय झालं ते काही. मिस्टर पटवर्धन, या ना बसा. काल पोलीस स्टेशनला गेली होतीस? हो, मिसिंग कंप्लेंट नोंदवून आले. कोण हँडल करते केस? PSI अजय ठाकूर. ओके, मी सुद्धा जरा वर सांगून बघतो, म्हणजे लवकर तपास. नाही नाही नको, मी वरपर्यंतच बोलून आले. PI यादव यांच्याशी मी स्वतः बोलले आणि काही लागलंच तर मी सांगेन तुम्हाला, मग तुम्ही तुमचे कॉन्टॅक्ट्स वापरा. नाही पण राणी, आता उशीर करून चालणार नाही. कालपासून धनंजय ऑफिसमध्ये नाही आहे म्हणल्यानंतर बिझनेसमधली बरीच कामं राहिली आहेत. तुम्हाला तुमचा बिझनेस महत्वाचा आहे, पण या क्षणी मला धनंजय महत्वाचा आहे मिस्टर पटवर्धन. पण हा असा अचानक गेला कुठे? मला काहीच माहित नाही. तुमच्यात काही भांडण वगैरे? नाही, सकाळी तो ऑफिसला निघाला, मी स्वतः त्याला टिफिन दिला, व्यवस्थित बोलणं झालं आमचं. एवढंच की मी धनंजयला शॉपिंगला घेऊन जाणार होते, पण ॲज युज्युअल मला खूप कामं आहेत अशी कारणं त्यांनी दिली. संध्याकाळी तुमचा फोन आल्यावर मला काही सुचलंच नाही. मी फोन ट्राय केला तर फोन लागत नव्हता. जेव्हा लागला तेव्हा धनंजयने उचलला नाही. मग तुम्ही सांगितलेला लास्ट ऑप्शन माझ्याकडे होता. मी मिसिंग कंप्लेंट करून आले. धनंजय कुठे जाणार होता, काही कल्पना दिली होती का? नाही. आणि तो असा अचानक जाणार नाही, ॲटलिस्ट माझ्या कानावर तरी घातलं असतं त्याने. खरं सांगू, मला ना आता भीती वाटते. धनंजयला काही झालं तर नसावं ना. राणी, रिलॅक्स, येईल तो, पण तो लवकर यायला हवा, नाही तर बरेच प्रॉब्लेम क्रिएट होतील. काय बघतोयस? कुछ नहीं साहब. डैड कुठे? अंदर ही गए. और मैम कहाँ पे? मैडम भी अंदर ही हैं. शायद आपके पिताजी के साथ बात कर रही होंगी. शिट. साहब साहब जरा संभल के. क्या हुआ? पुलिस तक कंप्लेंट गई है.
पुलिस पूछताछ करती है। आते वक्त जरा संभाल के साहब, कहीं किसी को कुछ पता चला तो। हे, तुझे तेरा पैसा मिला है ना? कमी पडलेत का पैसे? तोंड बंद ठेवायचं। साहब, किसी को कुछ पता तो नहीं चलेगा ना? बाल बच्चे वाला आदमी हूँ, इसलिए डरता हूँ। काही होणार नाही। आणि एवढा चांगला बंदोबस्त केलाय की कोणालाच काय कळणार नाही। फक्त तू तुझा हा चेहरा आहे ना, हा जरा नीट ठेवायचा, नाहीतर लोकांना उगाच संशय यायचा। इथे बघ, काय दिसतंय का? काय कळतंय? नाही ना? आपण जे काही केलंय त्याचा कोणाला मागमूसही लागता कामा नये। क्या समझे? यहाँ कुछ भी दिखाई देना नहीं चाहिए। हाँ। डॅड एवढा वेळ आत काय करते? राणीशी सुद्धा बोलायचं। साहब साहब, अंदर सब रहेंगे। ते मी बघतो काय करायचं ते। तू नको काळजी करू। फक्त डॅड आले तर मी आत गेलो हे सांगू नकोस त्याला। हाँ साहब। मला एक विचारायचं होतं। काय? गेले काही दिवस धनंजय फार बोलायचा नाही, चिडचिड करायचा। काही टेन्शन होतं का त्याला? हां, तुला तर माहिती आहे, कंपनीने एक नवीन प्रोजेक्ट लॉन्च केलाय। हो, आणि म्हणून त्याचं रुटीनही बदललं होतं। साधा फोन करायला वेळ नव्हता त्याला। खरं तर माझा या स्कीमला विरोध होता। कंपनीने इतकी मोठी इन्व्हेस्टमेंट आत्ता करावी असं मला वाटत नाही। इन्व्हेस्टमेंट मोठी आहे म्हटल्यावर प्रॉफिटही मोठंच असणार ना? नाही, पण मिस्टर पटवर्धन, तुमच्यात आणि त्याच्यात काही वाद नव्हते ना? राणी, म्हणजे तुला असं म्हणायचंय की मी? नाही नाही, मी फक्त विचारते। बिझनेस म्हटलं की एखादं मत, डिसिजन पटणं न पटणं आलंच, पण आम्ही बिझनेस पार्टनर सोबत चांगले मित्रही होतो। म्हणून तर धनंजय केबिनमध्ये नाहीये, कुठेच दिसत नाहीये म्हटल्यानंतर मला टेन्शन आलं आणि मी लगेच तुला फोन केला ना। आय नो। आय होप पोलीस लवकरात लवकर त्याला शोधतील। ठीक आहे, येतो मी। मॅडम, काय झालं? मॅडम कुठे गेले असतील हो साहेब? नाही म्हणजे असे अचानक गेले ना, म्हणून जरा भीती वाटते। यापूर्वी कुठे जायचं ते मला सगळं माहिती असायचं, म्हणजे एवढ्या मर्जीतला आहे ना मी त्यांच्या। पण यावेळी कोणालाच माहिती नाहीये। मॅडम, साहेबांना काही झालं तर नसेल ना? म्हणजे शट अप! आवाज बंद करायचा आणि काम करायचं। सुर्वे, येस सर। धनंजय सरदेसाईंच्या केसची फाईल द्या। सर, सोनावणे कोल्हापूरला गेले होते ना त्या गुन्हेगाराला पकडायला, काय झालं त्याचं? सर, ते कालच आलेत आणि रात्री चौकीत येऊन पण गेले। आणि सर या केसच्या सगळ्या डिटेल्सही वाचल्यात त्यांनी। व्हेरी गुड। खूप वर्ष ड्युटी करतायत ते ज्या ज्या पोलीस स्टेशनमध्ये होते
त्या प्रत्येक पोलीस स्टेशन मधली प्रत्येक केस त्यांना माहिती आहे. माझ्या बाबांसोबत जेव्हा ते होते तेव्हा बाबाही त्यांच्याबद्दल खूप बोलायचे. वर्दीतला देव माणूस असं म्हणायचे बाबा. सर. या माऊली, कसे आहात? बरं आहे. आणि कोल्हापूरचा दौरा कसा झाला? यशस्वी ठरला ना? हो सर. सोनावणे, धनंजय सरदेसाई हे नाव ऐकलंय तुम्ही? हो, या केसच्या आधी ऐकून होतो, पण कुठच्याही केसच्या संदर्भात नाही. याचा अर्थ त्यांचा मागचा कुठलाच रेकॉर्ड नाही. कसला विचार करताय सर? धनंजय सरदेसाई आणि राणी सरदेसाई दोघांच्या वयात बराच फरक आहे. मी जेव्हा पहिल्यांदा धनंजय सरदेसाईंचा फोटो बघितला तेव्हा थोडा वेळ मलाही प्रश्न पडला, या दोघांचं लग्न? एनिवे, आपण एक एक करून सॉल्व्ह करू. तर सकाळी धनंजय सरदेसाई आपल्या घरातून निघाले. राणी सरदेसाईंनी त्यांना टिफिन दिला, बाय केलं आणि गाडी निघून गेली. त्यानंतर त्या मॉलमध्ये गेल्या. मग ते ऑफिसमधून गेले कुठे असतील? त्यांच्याबद्दल जेवढी माहिती आपल्याला मिळाली आहे ना सर, त्याच्यावरनं काहीच लक्षात येत नाहीये. मग असं अचानक नाहीसं होण्यामागे त्यांचं पर्सनल कारण असेल की प्रोफेशनल? सर, मागे एक केस झाली होती बिल्डरची. पैशासाठी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या होत्या. मला वाटतं आपण यांच्या बँक डिटेल्स सुद्धा चेक करायला हव्यात. म्हणजे असा काही व्यवहार झालाय का हे बघायला हवं, ज्यामुळे धनंजय सरदेसाईंच्या जीवाला धोका असू शकतो. त्यांचे बँक डिटेल्स चेक करून घ्या. सर, धनंजय सरदेसाईंचे मार्केटमध्ये सगळ्यांची फार चांगले संबंध आहे. सर, त्यांच्या बायकोला सगळं माहीत असेल. सर, तुम्ही म्हणत असाल तर मी आत्ता तिला जाऊन पकडून घेऊन येते आणि सगळं काही विचारते. आपण सगळ्या बाजूने विचार करू. त्यांचे पार्टनर कोण आहेत? पटवर्धन. शेलार पटवर्धनाबद्दलची माहिती काढा. ते किती पर्सेंटेजचे पार्टनर आहेत, कोणत्या कोणत्या डील्स केल्या आहेत, सगळी इन्फॉर्मेशन काढा. सर, आपली माणसं पाठवली आहेत त्या कामासाठी. गुड. सोनावणे, तुम्हाला काय वाटतं? तुम्ही काय बोलत नाही आहात? सर, अजून चहा कुठे प्यायलेत ते? चहा सांगा यांच्यासाठी. सोनावणे साहेब, आहो तुमचा. हा बघा आलाच. मीटिंग चालली आहे का साहेब? नाही सॉरी, ते सोनावणे साहेबांना बघितलं आणि फटकन घुसलो. साहेबांना आपली चाय आवडते ना. दे चहा दे त्यांना. हा, अहो घ्या ना साहेब. काय रे मन्या? बोला ना साहेब. काय असतं काय तुझ्या चहामध्ये? काय नाही साहेब, आपण जे. काय झालं साहेब? कोणी काही बोललं का तुम्हाला? अरे कोणी काहीच बोललं नाही. तुझ्याकडचा चहा प्यायल्यावर ना करेक्ट सुचतं बघ सोनावणे ना. हा, मग अहो घ्या की. अहो साहेब, तुम्हाला सांगतो. साहेब घ्या ना इथे. अहो साहेब, तुम्हाला सांगतो, आपली चाय बेस्टच आहे हो. स्पेशल वाली आहे साहेब. घेऊ सर, मला वाटतं आपण सरदेसाईंच्या घरापासून सुरुवात करूया. पण सरदेसाई तर घरातून निघून गेले होते. हो, पण घटनेला तिथूनच सुरुवात झाली. ते निघाले एवढं आपल्याला माहिती आहे, कुठे गेले ते माहित नाही. म्हणून मला वाटतं सर, आपण घरापासूनच सुरुवात करूया. सर, चहामध्ये नक्कीच काहीतरी आहे. तू इथे? हाय. मिस्टर पटवर्धन आले होते आता, अजून बाहेर असतील. आय नो त्यांच्यासोबतच आलो ना मी. ते तुझ्याशी बोलायला बाहेर थांबले होते आणि मी वाट बघत होतो. म्हणजे ते अजून बाहेरच आहेत? हो, इट्स ओके, डोंट वरी. वाट बघू दे त्यांना. वेडा आहेस का तू? विकी, तू प्लीज इथनं जा. डोंट वरी, त्यांना नाही कळणार मी इथे आलो होते. विकी, प्लीज गेट आउट यार. व्हॉट? यू नो मी तुला किती मिस करतो आणि म्हणून मी तुला भेटायला आलो आणि तू मला जायला सांगते. असं का करतेस तू?
मी तुला किती मिस करतो. मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत. आय लव्ह यू. विकी, तुला कळत नाहीये का? आत्ता ना आपल्याला अलर्ट राहायला हवं. धनंजयची मिसिंग कंप्लेंट केली आपण, सो तू इथे येणं बंद कर आता. व्हॉट? नाही राणी, अगं मी तुला न भेटता नाही राहू शकत. प्लीज विकी, तू प्लीज इथनं जा. तुझे डॅड तुझी वाट बघतायत. प्लीज. हा विकी पण ना आधीच डोक्याला त्रास झाला आणि हा कुठे गेलाय काय कळत नाहीये. ए तिवारी, इधर आओ. जी साहब. विकीला बघितलंस का? अरे काय विचारतोय मी, विकीला बघितलंस का? नहीं, कुछ पता नहीं. अरे इथेच होता ना तो. हाँ थे तो, पर वो कुठे गेला नंतर तो? मुझे कुछ काम था तो मैं चला गया. बाद में आया तो विक्की साहब नहीं थे. मूर्खाकडे गाडीची चावी आहे. नॉट रिचेबल येतोय. साहब. काय? धनंजय साहब का कुछ पता लगा? नहीं, पोलिसांचा शोध सुरू है. लेकिन मैं उस दिन टिफिन देकर गया, तब तो वहीं थे. हाँ. बाद में मैंने आपको एनवेलप दिया, है ना? हाँ, तो उसके बाद कहाँ गए होंगे? मलाही माहित नाही. आता पोलीसच शोधतील. मैडम ने क्या कहा? त्या काय बोलणार? त्यांना तरी कुठे ठाऊक आहे कुठे गेलेत तुझे साहेब. हाँ, उन्हें भी क्या पता होगा. आधी आता या विकीचा पत्ता कुठे आहे? सर, आता तुम्ही ठरवाल त्यानुसारच आपण स्टेप्स उचलू. पण सर, एक रिक्वेस्ट होती. बोला. सर, आज संध्याकाळी जरा लवकर जायला मिळालं तर बरं होईल. माझ्या मुलाची तब्येत बरी नाही. ओ ठीक आहे, तुम्ही जाऊ शकता. थँक्यू सर. सोनावणे, तुम्ही इथेच थांबा. ह्या केसचे डिटेल्स जरा नीट स्टडी करा. यस सर. पण राणी, मी काय सांगतोय ते ऐकून तरी घे. कोणाचा फोन आहे? एक मिनिट थांब. हॅलो. हॅलो, PSI अजय ठाकूर बोलतोय. नंबर सेव्ह आहे तुमचा. मी ह्यासाठी फोन केला होता की जर तुम्ही घरी असाल तर घरीच थांबा. आम्ही चौकशीसाठी तुमच्या घरीच येतो आहोत. ओ ओके, बरं होईल. घरी नीट बोलता सुद्धा येईल. या तुम्ही, मी आहे घरीच. थँक्यू. चला सुरू आहे. फाईल घ्या. येस सर. निघावं लागेल लगेच. काय रे, काय नाव तुझं? बबन पाचेगावकर. किती वर्ष काम करतोयस इथे? 5 वर्ष झाली साहेब. साहेब गायब झाले तेव्हा तू होतास का ड्युटीवर? हो साहेब, मी साहेबांना गाडीतून जाताना पाहिलं. मॅडमने त्यांना टिफिन आणून दिला आणि मग साहेब निघून गेले. ते एकटेच होते का गाडीत? हो, तिवारी म्हणजे ड्रायव्हर आणि साहेब होते. अजून काय माहिती आहे तुला? हा साहेब, धनंजय साहेब गेल्यानंतर मॅडम पण थोड्या वेळाने निघून गेल्या. शॉपिंगसाठी गेल्या असतील. या घरात अजून कोण कोण येतं? तसं फार कोणी येत नाही, पण पटवर्धन साहेब आणि त्यांचा मुलगा विकी येतो. पटवर्धन कोण? साहेबांचे पार्टनर. आजही आलेत, आतमध्येच आहेत.
नाही प्लीज प्लीज तू हॅलो इन्स्पेक्टर. PSI अजय ठाकूर. मी मिस्टर पटवर्धन, धनंजय सरदेसाई यांचे बिझनेस पार्टनर. येस. धनंजयच्या तपासाचं काय झालं? त्याच संदर्भात इथे आलोय. राणी सरदेसाई यांची चौकशी करायला. धनंजयचं असं अचानक निघून जाणं हे माझ्यासाठी सुद्धा अनएक्सपेक्टेड आहे. तुमच्या बिझनेस पार्टनरशिपला किती वर्ष झाली? गेली कित्येक वर्ष S&P बिल्डर्सचं नाव आहे मार्केटमध्ये. बिझनेसही चांगला चाललाय, प्रॉफिटही आहे. म्हणजे धनंजय सरदेसाई यांच्या मिसिंग होण्याच्या मागे त्यांच्या बिझनेसचं काही कारण असू शकत नाही? नसावं.